आईने 9 महिने पोटात वाढवलं. स्वतः उपाशी राहून मुलाला पोटभर जेवायला घातलं. दिवस रात्र कष्ट करून त्याला मोठं केलं. पण तोच मुलगा एक दिवस आईला वृद्धाश्रमात सोडून निघून गेला. मात्र काही वर्षांनी त्याच्यासोबत असं काही घडलं ज्याने त्याचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं. ही कथा आहे प्रत्येक मुलाने आणि प्रत्येक आईने एकदा तरी ऐकायलाच हवी. सातारा जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात सुमित्रा नावाची एक विधवा स्त्री राहत होती. तिचा संसार म्हणजे तिचा एकुलता एक मुलगा रोहित. रोहित फक्त 5 वर्षांचा असताना त्याचे वडील अपघातात गेले. त्या दिवसापासून सुमित्राच आई होती आणि वडीलही. सकाळी 4 वाजता उठून ती लोकांच्या शेतात मजुरी करायची. दुपारी इतरांच्या घरची भांडी घासायची. रात्री गावात पापड आणि लोणचे बनवून विकायची. स्वतःच्या हाताला फोड आले, शरीर थकून जायचं. पण मुलाच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहून तिचा सगळा थकवा नाहीसा व्हायचा. रोहित एके दिवशी शाळेतून घरी आला आणि म्हणाला, आई, उद्या शाळेची सहल आहे. 500 रुपये भरायचे आहेत. सर म्हणाले, पैसे नाही भरले तर नेता येणार नाही तुला. सुमित्राच्या हातात त्या दिवशी फक्त 60 रुपये होते. ती काहीच बोलली नाही. दुसऱ्या दिवशी पहाटेच ती गावातील सावकाराकडे गेली. दादा, 2 दिवसांची मजुरी आगाऊ द्या. मुलाच्या शाळेची फी भरायची आहे. सावकाराने अनिच्छेने 500 रुपये दिले. त्या पैशांसाठी सुमित्राला पुढचे 10 दिवस दुहेरी मजुरी करावी लागली. दुसऱ्या दिवशी तिने हसत रोहितच्या हातात 500 रुपये ठेवले. रोहित आनंदाने सहलीला गेला, पण त्याला कधीच कळालं नाही त्या 500 रुपयांसाठी आईने सलग 10 दिवस ताप असतानाही मजुरी केली होती. वर्ष गेली. रोहित अभ्यासात हुशार निघाला. सुमित्राने कर्ज काढून त्याला पुन्हा शिक्षणासाठी पाठवलं. गावातील लोक म्हणायचे, सुमित्रा, एवढं कशाला करतेस? स्वतःचंही आयुष्य जग. ती फक्त हसून म्हणायची, माझा मुलगाच माझं आयुष्य आहे. रोहितने मेहनत घेतली. त्याला मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली. त्या दिवशी सुमित्राच्या डोळ्यात आनंद अश्रू होते. तिने गावभर पेढे वाटले. माझा मुलगा मोठा अधिकारी झाला आहे. हे सांगताना तिचा चेहरा अभिमानाने उजळला होता. काही महिन्यांनी रोहितने शहरातील श्रीमंत कुटुंबातील प्रिया नावाच्या मुलीशी लग्न केलं. सुरुवातीला सगळं व्यवस्थित होतं. सुमित्रा मुलाच्या आनंदाचंच आनंदी होती. पण हळूहळू परिस्थिती बदलू लागली. प्रिया म्हणायची, तुझी आई गावाकडची आहे. तिच्या बोलण्यामुळे आणि राहणीमानामुळे लोक काय म्हणतील? रोहित सुरुवातीला विरोध करायचा, पण दिवसेंदिवस तोही बदलत गेला. आता तो आईशी कमी बोलू लागला. तिच्यासोबत बसून जेवण करणंही बंद केलं. एका दिवशी सुमित्राने प्रेमाने विचारलं, बाळा, मी काही चूक केली का? रोहितने नजर चुकवत उत्तर दिलं, नाही आई, ऑफिसचं काम आहे. आईला उत्तर समजलं नव्हतं, पण तिचं मन मात्र सगळं समजलं होतं. आईला आता सगळं जाणवत होतं. मुलगा आधीसारखा राहिला नव्हता. त्याच्या चेहऱ्यावरचं प्रेम कमी झालं होतं, पण आईचं मन शेवटपर्यंत आशेवर जगतं. तिला वाटायचं, माझा रोहित पुन्हा आधीसारखा होईल. तीर्थयात्रेचं कारण. एके सकाळी रोहित आईजवळ आला. आई, उद्या आपण पंढरपूरला जाऊया. तू नेहमी म्हणायचीस ना, विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं आहे. सुमित्राच्या चेहऱ्यावर अनेक दिवसांनी आनंद उमटला. तिने देवाचे आभार मानले. दुसऱ्या दिवशी ती नवीन साडी नेसून जुन्या पिशवीत 2 जोड कपडे ठेवले आणि मुलांसाठी लाडूही बांधले. ती म्हणाली, देवा, माझा मुलगा पुन्हा माझ्याजवळ आला. शहराबाहेर गाडी थांबली. समोर मोठा फलक होता, आनंद वृद्धाश्रम. सुमित्रा गोंधळली. रोहित, आपण इथे का आलो? रोहित काही क्षण शांत राहिला. मग हळू आवाजात म्हणाला, आई, काही दिवस इथे राहा. ऑफिसचं काम खूप आहे. मी तुला लवकरच घेऊन जाईन. आईच्या हातातली पिशवी खाली पडली. तिचे डोळे भरून आले. ती फक्त एवढंच म्हणाली, बाळा, मी एवढी ओझं झाले का रे? रोहितकडे काहीच उत्तर नव्हतं. तो आईच्या डोळ्यात पाहू शकत नव्हता. तो वळाला आणि तिथून निघून गेला. सुमित्रा बराच वेळ त्या गाडीच्या दिशेने पाहत होती.
जोपर्यंत गाडी दिसेनाशी झाली तोपर्यंत तिथेच उभी राहिली. आईची वाट पाहणारी नजर वृद्धाश्रमात सगळे तिची काळजी घ्यायची, पण प्रत्येक संध्याकाळी ती त्याची वाट बघायची. प्रत्येक गाडीचा आवाज ऐकला की उठायची. तिला वाटायचं माझा रोहित आला असेल, पण प्रत्येक वेळी तिची निराशाच व्हायची. तरीही ती कोणाकडे मुलाची तक्रार करत नव्हती. ती म्हणायची, माझा मुलगा वाईट नाही, तो कामात अडकला असेल. वर्ष सरली, 5 वर्ष निघून गेली. रोहित मोठा अधिकारी झाला. मोठं घर, मोठी गाडी, पैसा सगळं होतं, पण मनाची शांती नव्हती. त्याचा मुलगा आर्यन आता मोठा झाला होता. एकदा संध्याकाळी आर्यन वडिलांसमोर येऊन शांतपणे म्हणाला, बाबा, मला तुमच्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. रोहितने वर्तमानपत्र बाजूला ठेवलं. बोल बाळा. आर्यन थोडा संकोचात म्हणाला, माझी कंपनी मला 2 वर्षांसाठी परदेशात पाठवत आहे. मी आणि स्नेहा दोघंही जाणार आहोत. काही क्षण शांतता पसरली. मग तो पुढे म्हणाला, तुम्ही येथे एकटे राहाल याची मला काळजी वाटते, म्हणून तुमच्यासाठी एका चांगल्या वृद्धाश्रमात व्यवस्था केली आहे. तिथे डॉक्टर, नर्स आणि सगळ्या सुविधा आहेत. हे शब्द ऐकताच अमोलच्या हातातून चहाचा कप खाली पडला. त्याच्या डोळ्यांसमोर अनेक वर्षांपूर्वीचं तेच दृश्य तरळून गेलं. रोहितच्या पायाखालची जमीनच सरकली जेव्हा त्याने स्वतःच्या आईला याच कारणाने वृद्धाश्रमात सोडलं होतं. त्याला स्वतःची आई आठवली. तीच वाक्य, तीच वेदना आणि तोच प्रसंग. आज इतिहास पुन्हा त्याच्यासमोर उभा होता. पश्चाताप. त्या रात्री रोहितला झोपच लागली नाही. त्याने आईचा जुना फोटो हातात घेतला. आईने त्याच्यासाठी केलेले प्रत्येक त्याग त्याच्या डोळ्यांसमोर उभा राहिला. गहाण ठेवलेली बांगडी, उपाशी राहून भरवलेला घास, तापातही केलेली सेवा आणि वृद्धाश्रमाच्या दारात उभी असलेली आई. रोहित जोरजोरात रडू लागला. तो स्वतःलाच म्हणाला, मी मुलगा नव्हतो, मी आईच्या प्रेमाचा विश्वासघात केला आहे. वृद्धाश्रमात परत पहाट होताच तो गाडीत बसला. थेट त्या वृद्धाश्रमात पोहोचला. त्याच्या डोळ्यात आशा होती, आई मला माफ करेल. तो आत गेला. व्यवस्थापकने त्याला ओळखलं. त्यांनी शांतपणे सांगितलं, तुमची आई तुमची रोज वाट बघत होती. ती म्हणायची, माझा मुलगा नक्की येईल. रोहितचे डोळे भरून आले. तो घाईने म्हणाला, आई कुठे आहे? व्यवस्थापक काही क्षण शांत राहिले. मग एका छोट्याशा बागेकडे बोट दाखवत म्हणाले, 2 महिन्यांपूर्वी त्या देवाघरी गेल्या. शेवटच्या क्षणीही त्यांच्या ओठावर तुमचंच नाव होतं, पण त्यांनी एक पत्र शेवटचं ठेवलंय. व्यवस्थापकांनी एक लिफाफा रोहितच्या हातात दिला. हे त्यांनी तुमच्यासाठी ठेवलं होतं. थरथरत्या हातांनी त्याने पत्र उघडलं. त्यात लिहिलं होतं, प्रिय रोहित, जर तू हे पत्र वाचत असशील तर मला खात्री आहे की तू मला भेटायला आला असशील. बाळा, मला तुझ्यावर कधीच राग नव्हता. आईचं मन मुलावर रागवत नाही. एकच विनंती आहे, तुझ्या मुलाला प्रेम दे, त्याला वेळ दे आणि आयुष्यात कोणत्याही आईवडिलांना एकटं पडू देऊ नकोस. मी नेहमी तुझ्या आनंदासाठी देवाकडे प्रार्थना करेल. तुझी आई. पत्रावर अश्रूंचे डाग पडले. रोहित हे पत्र छातीशी धरून हमसून रडू लागला. त्या दिवसापासून रोहितने प्रत्येक वृद्धाश्रमात जाऊन वृद्धांची सेवा सुरू केली. कारण त्याला समजलं होतं, आई वडील ओझं नसतात, ते आपल्या आयुष्याचा पाया असतात. त्यांच्या त्यागाची परतफेड कधीच करता येत नाही, पण त्यांना प्रेम, सन्मान आणि साथ नक्की देता येते. शेवटी एवढंच सांगावंसं वाटतं, ज्यांच्या हाताने तुम्हाला चालायला शिकवलं, ज्यांनी त्यांच्या म्हातारपणी कधीच एकटं सोडू नका. कारण वेळ फिरते आणि मुलं नेहमी आपल्या आईवडिलांकडूनच शिकतात. जरी कधी तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर ती नक्की शेअर करा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखादा मुलगा किंवा मुलगी आपल्या आईवडिलांकडे पुन्हा प्रेमाने पाहिल. फ्रेंड्स, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून सर्वात आधी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.